असेल की आम्ही मोठे भाऊ आहोत किंवा आम्ही अजून काही आहोत, आम्ही उंच भाऊ आहोत, पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान किती आहे हे त्यांनी अभ्यास केला. अरे काहीच वाद नाही आमचा, पण संजय राऊतांचं तुम्ही फार काय ऐकू नका. काँग्रेस पक्षाला लोकसभेत 3 जागा जास्त मिळालेल्या आहेत. त्याच्यामुळे कोणाला जर वाटत असेल की आम्ही मोठे भाऊ आहोत किंवा आम्ही अजून काही आहोत, आम्ही उंच भाऊ आहोत, पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान किती आहे हे त्यांनी अभ्यास केला पाहिजे. कोल्हापूरची आमची जिंकलेली जागा आम्ही त्यांना दिली, रामटेकची जिंकलेली जागा आम्ही दिली, अमरावती हा आमचा बालेकिल्ला त्यांना दिला. या 3 जागा ज्या आहेत या शिवसेनेमुळेच त्यांच्या वाढल्या. हे जर ते विसरले असतील किंवा विसरू पाहत असतील तर ते योग्य नाही. पण मी परत सांगतो की काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशा प्रकारच्या भूमिका कधी घेणार नाही. लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर काँग्रेसचा कुठेतरी आत्मविश्वास वाढलेला, आत्मविश्वास सगळ्यांचाच वाढलेला आहे. काँग्रेसचा कशाला वाढायला पाहिजे? आत्मविश्वास महाविकास आघाडीचाच वाढलेला आहे ना. तो लोकसभेचा आत्मविश्वास होता. विधानसभेचा आत्मविश्वासासाठी परत आपल्याला काम करावं लागेल आणि त्यासाठी तिन्ही पक्षांनी एकत्र राहावं लागेल. आत्मविश्वास वाढला म्हणून काय ते एकटे लढणार नाहीत ना. 3 पक्ष एकत्र आल्याशिवाय आत्मविश्वास कसा वाढेल? महाविकास आघाडी घट्ट झाल्याशिवाय आत्मविश्वास कसा वाढेल? जर असा वाढला असं कोणाला वाटत असेल तर त्यांचा आत्मविश्वास कोणाचा आहे, काय आहे, कसा आहे, तो अभ्यासाचा विषय आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसची राजकीय परिस्थिती आणि त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर झालेली महाविकास आघाडी आणि लोकसभा निवडणूक यानंतरची परिस्थिती यामध्ये कशा प्रकारे आपण अजिबात काही बदल नाही. तिन्ही पक्ष लोकसभेला ज्या मजबूतीने एकत्र लढले त्याच पद्धतीनं आम्ही विधानसभा सुद्धा लढलो. लोकसभेला जागा वाटप हे अधिक सोपं होतं कारण 48 जागांचंच चर्चा करायची होती. विधानसभेला 288 जागांचा विषय आहे. 3 प्रमुख पक्ष आहेत, शिवाय आमचे काही लहान मित्र पक्ष आहेत. त्या सगळ्यांना सामावून घेण्याची आमची भूमिका आहे. मग माननीय शरद पवार जे असतील, माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा नाना पटोले जे असतील, ती आमच्या मित्र पक्षांना सुद्धा आमच्या बरोबर सामावून घेण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतात आणि नक्कीच आम्ही त्यात यशस्वी होऊ. संजय राऊतांचं फार काही तुम्ही ऐकत नको का. अरे काहीच वाद नाही आमचा, पण संजय राऊतांचं तुम्ही फार काय ऐकू नका. चला बोला नेक्स्ट. त्यांच्या तोंडातून अनावधाने निघालं, त्यांनी ते मान्य केलं. काल पत्रकार परिषदेमध्ये त्यांना हा प्रश्न विचारला. त्यांनी सांगितलं की काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणार आहे असं बाळासाहेबांनी सांगितलं. आणि आजची जी परिस्थिती महाराष्ट्रातली आहे तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये तर काँग्रेसला जास्त जागा मिळतील असा अंदाज आहे. त्याच्यामुळे बाळासाहेब थोरात साहेबांनी, एक ते सिनियर नेते आहेत, त्यांचा अनुभव मोठा आहे महाराष्ट्रातला, त्यांनी ही लाईन बोलली, त्याचा विपर्यास करण्यात आला. हे जागा वाटपामध्ये आहे. हा पुढं त्याचं मी तुम्हाला सांगितलं ना, आम्ही काहीच बोलणार नाही संजय राऊतांबद्दल. त्याच्यामुळे तुम्ही खूप ऐकू नका असंच मी म्हटलेलं आहे. त्याचं उत्तर तेवढंच होतं. ते सकाळीच बोलतात 9 वाजता. बोला. आता सुरू झालेली आहे. परवा एक पहिली बैठक झाली. मुंबईची चर्चा सुरू आहे.